जय गजानन माऊली. तर बघा मला नेक्स्ट ऑर्डर मिळाली आहे सप्तपदीची. तर बघा इथे हे धायरीमध्ये मुक्ताई गार्डन आहे, तिथे मला हे सप्तपदीची ऑर्डर मिळाली होती आणि ती नाही म्हणता म्हणता मिळाली. म्हणजेच त्यांनी सगळं डेकोरेशनचं जे आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, पण त्यात ते आयत्या वेळेला ही जी सप्तपदी रांगोळी काढते ना, ती मुलगी आयत्या वेळेला नको म्हटली, तिला दुसऱ्या भरपूर ऑर्डर असल्यामुळे, आणि मग तो चान्स मला मिळाला. म्हणतात ना, ज्याच्या वाटेचं आहे ते त्याला मिळतंच, ते कुठेही जात नाही. तर मला हा दुसरा अनुभवसुद्धा लगेच मिळाला, त्याबद्दल मी देवाची खूप खूप आभारी आहे. तर बघा मी जेव्हा गेले ना 9:30ला घरातनं निघाले, फक्त स्वयंपाक आवरला, यांचा टिफिनसुद्धा भरला नाही आणि त्यांना म्हटलं फक्त मला सोडून द्या. माझा प्रसन्न पण जो मला हेल्प करतो त्याचीसुद्धा मी वाट बघितली नाही, तो झोपलेलाच होता कारण. आणि त्यांना म्हटलं मला सोडून द्या, कारण धायरी आपल्या वाटेतच आहे, जवळच आहे. त्यांनी मला सोडून दिलं आणि घरी जाऊन परत त्यांचं आवरून ते पार 12 वाजता माझ्यापर्यंत पोचले. तर 9:45ला जे मी माझी रांगोळी चालू केली त्यावेळी कुणीही नव्हतं हॉलमध्ये आणि छान मला पीसफुल वातावरण मिळालं होतं. फक्त गडबड एवढी झाली की तिथे छान कूलर होते, पण मला त्याचा अनुभव घेता आला नाही कारण फॅन नव्हतेच. फॅन असता तर मला झालं असतं जरा बरं, पण कूलर असल्यामुळे सगळी माझी रांगोळी विस्कळत होती. म्हणून मी प्रचंड गरमीत, म्हणजे 2ला माझी रांगोळी कंप्लीट झाली, 10 ते 2पर्यंत मी इतकी गरमीमध्ये तिथे माझी रांगोळी पूर्ण करत होती. पण असं म्हणतात ना, कितीही त्रास झाला तरी आपल्याला जे आवडतं ते आपण केल्याशिवाय राहत नाही आणि ते करावंच लागतं. त्यात तर आपण म्हणजे काय ऑर्डर घेतली आहे, पैसे मिळणार म्हटल्यावर आपल्याला आपलं दुःख सगळं बाजूला ठेवावं लागतं. तर असो बघा. तर मग त्यानंतर प्रसन्न आला 12ला आणि तो मला हेल्प करत होता आणि अशा प्रकारे मी रांगोळी छान कंप्लीट करत होती. त्यानंतर 1-1:30 वाजल्यापासून मग नवरदेव, नवरी, वरपक्ष, वधूपक्ष सगळी लोक यायला लागली आणि माझीसुद्धा धावपळ व्हायला लागली. असं होतं ना की बाबा आता लोक यायला लागली आणि आपली रांगोळी अजून अपूर्णच आहे. पण तसं काही होत नाही शक्यतोवर, पण आपल्याला कारण ज्यांना प्रॅक्टिस आहे, जे खरंच प्रोफेशनली सगळं किती वर्षांपासून करत आहेत, त्यांना असं काही वाटत नाही. ते पण मला वाटत होतं कारण मी अगदीच नवीन आहे ना, म्हणून. तर बघा हा सुंदर अनुभव मला दुसऱ्यांदा लगेच देवानी दिला आणि मी खूप आनंदात होती त्या दिवशी आणि तो आनंद पूर्ण दिवस तसाच राहिला. तर बघा ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? आपल्या मदतीला येणारे भरपूर लोक असतात, पण आपल्या मनात असं असतं की आपल्यामुळे त्यांचा वेळ वाया जायला नको, बाकी दुसरं काहीही नसतं. कारण जवळची लोक काय आपल्याला डिवाईड करून पैसे नाही मागत ना, मग पैसे मागत नाही म्हटल्यावर आपण आपल्यासाठी त्यांचा वेळ कशाला खर्च करायचा. म्हणून आपण कुणाला यायला हे म्हणतो, कारण कला अशी ही गोष्ट आहे की जी वाटल्यानेच वाढते, वृद्धिंगत होते. मग ती लपवून ठेवण्यात थोडी कोणाचा काही स्वार्थ असतो ना. तर बघा कशी वाटली आणि नक्की सांगा.